बराच वेळचं वाट बघत होतो तिथे. मला वाटतं तुम्ही सुद्धा वाट बघत होते, बरोबर ना? फार छान वाटतं ना कोणी आपली वाट बघतं तेव्हा. कारण ते म्हणतात ना, वाट पाहणाऱ्यांपेक्षा वाट लावणारे फार असतात. वाट पाहणाऱ्यांपेक्षा वाट लावणारे फार असतात. जमिनीवरती उभं राहून आकाशाला हात लावणारे फार असतात. भरभरून असते दुःख सगळ्यांच्याच आयुष्यात, कारण सुख देणारा एक आणि दुःख देणारे चार असतात. माझं नाव सुमित उरकुडकर. मी एक मोटिवेशनल स्पीकर, करिअर काउन्सिलर आणि ट्रेनर आहे. जवळपास 84 विषयावर व्याख्यानं घेतो. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये माझी व्याख्यानं होत असतात. आज इथे तुम्ही सुद्धा मला इन्व्हाइट केलं, त्याबद्दल मलाही अभिमान आहे. ज्या ज्या ठिकाणी मी जातो त्या त्या ठिकाणी लोक वाट बघत असतात आणि फार छान वाटतं मलाही. पण वाट का बघतात? की आता हा आला इंजेक्शन भरून काय होणार? मी बोलणार, तुमच्यापैकी एखादा विद्यार्थी मोटिवेट होणार, घरी जाणार, बाबा 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 आज त्या कॉलेजमध्ये कार्यक्रम झाला. काय कार्यक्रम होता बाबा, आता माझं आयुष्यच बदललंय. काय हिस्ट्री, काय जिओग्राफी सगळं बदलून टाकतो मी. सोमवारपासून रविवारपर्यंतचा सगळं शेड्यूल तयार झालेला आहे बाबा. तुम्ही बघा तुमचे स्वप्न, माझ्या अपेक्षा, आईच्या गरजा, सगळं काही सगळं कसं पूर्ण करतो बाबा. बाबांच्या डोळ्यात भावनांचे अश्रू. बाबा म्हणतात व्हेरी गुड बाळ, आजचा काय प्लॅन आहे? आज नाही बाबा, उद्या. कारण काय बाबा, आज हिंदुस्थान पाकिस्तानची मॅच आणि ती खूप महत्वाची. करिअर गेलं चुलीत, त्यांना काय होतं? करिअरनी काय होणार आहे? अरे ते मॅच महत्वाची आहे. मॅच महत्वाची आहे ना, कारण ती जिंकली तर आपण जिंकणार ना. कोण जिंकताय? कोण जिंकताय? कोणीच नाही. देश जिंकताय. तुम्ही कुठे आहे? अरे तुम्ही हरले तर तो देश हरला, हे लक्षात ठेवा. तुम्ही जिंकणं महत्वाचं आहे. आणि जर तुम्हाला जिंकायचं आहे तर एक गोष्ट लक्षात ठेवा, कॉंग्रॅच्युलेशन्स टू ऑल. ज्यांना 80+ 90+ % मिळाले त्यांच्या पाठीशी नक्की हात ठेवा. पण ज्यांना नाही मिळू शकले त्यांचा हातात हात घेऊन त्यांना हे समजवा की अपयश ही यशाची पहिली पायरी असते. सांगणारे भरपूर भेटतील, पण हे कोणी सांगत नाही अशा किती पायऱ्या चढाव्या लागतात. एक पायरी नसते अपयशाची. त्याच्यामुळे आपल्या मुलाच्या पाठीशी भक्कमपणे प्रत्येक पालकाने उभं राहणं आजच्या तारखेला गरजेचं आहे. ज्या वेळेस मुलगा लहान असतो धावत धावत बाबाकडे येतो, बाबा 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 आज आमच्या शाळेत तसं झालं, आज आमच्या शाळेत तसं झालं. बाबा म्हणतो होय तिकडं. त्यावेळेस बाप त्या पोराचं ऐकून घेत नाही. मग जेव्हा पोरगा 18 वर्षाचं होते तेव्हा बाप मागे धावते, अरे मला सांग कोणती येते, मी काय लावून देतो निकाल. तेव्हा पोरगा सांगत नाही. कारण ज्यावेळेस तो तुम्हाला मित्र समजून तुमच्याकडे काहीतरी सांगायला आला त्यावेळेस तुम्ही धुडकारलं. म्हणून सांगतो, आपल्या मुलांची मैत्री करा. हे खूप गरजेचं आहे, लक्षात ठेवा. आणि का गरजेचं आहे हे पुढे तुम्हाला कळणार. इथे काही लोकांना 90% मिळाले, काही लोकांना 95 मिळाले असतील, काहींना 80 मिळाले. त्यातले काही लोक अभिमानी आहे की नाही अभ्यास केला एवढे % मिळाले. काही लोकांना वाटते नाही यार मी नाही केला. प्रत्येक जण आपले आपले बहाणे देतो. अरे तू नापास कोण झाला? ते ना आमच्या घरी ना माझ्या बाबांना काही टीव्ही लावून देतात आणि मला काही अभ्यास करू देत नाही. बरं ठीक आहे. तू नापास कोण झाला? आमचे गुरुजींना ते भयाडच आहे, ते शिकवतच नाही काही. बरं ठीक आहे. तू नापास कोण झाला? ते ना आम्ही गरीब आहे ना, तर आमच्याकडे काय जास्त कोणी शिकत नाही त्याच्यामुळे मी नापास झालो. बरं. तू सर खरं सांगू का? हा सांग ना सर, कॉप्याच नाही चालल्या. सततचे बहाणे. एक तर शिक्षक, नाहीतर आई वडील, नाहीतर शाळा, नाहीतर देव, नाहीतर नशीब. सतत बहाणे आमच्याकडे आहेत. एखादं काम न करण्यासाठी, कुठलंही काम माणसाच्या जीवनामध्ये न करण्यासाठी 1000 बहाणे असतात. पण एक बहाणा पाहिजे असतो काहीतरी करून दाखवण्यासाठी. एक कारण लागतं. माझ्या येणाऱ्या पुस्तकामध्ये ही टॅगलाईन आहे, एक कारण लागतं. आणि ते एक कारण तुमचं आयुष्य बदलतं. फक्त ते एक कारण शोधण्याची क्षमता तुमच्यात आहे का हे बघा. मुळात ही क्षमता, ही पोटेन्शियल इथे बसलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये आहे. नाही आहे तर त्या क्षमतेवर असलेला त्याचा विश्वास. आपण काहीतरी करू शकतो हे म्हणणे आणि ते करून दाखवणे यात खूप मोठा फरक आहे. मी करू शकतो हे म्हणा हा तुमचा विश्वास आहे, आणि करून दाखवा हे तुमचे निर्णय ठरतील. विश्वास ठेवा की तुम्ही ते काहीतरी करू शकता. आणि हा विश्वास ठेवणं मुलांनाच नाही तर पालकांना फार गरजेचं आहे की मुलांवर विश्वास ठेवा की तुमचा मुलगा काहीतरी करणार. आणि मुलांना सुद्धा सांगतो, जर आपण आपल्या आई वडिलांचं नाव आणि त्यांना गर्व वाटेल असं काही करू शकत
शकत नाही तर त्यांना लाज वाटेल असं पण काही करायचं नाहीये. काहीही झालं तरी हे लक्षात ठेवायचं आणि आपली जी क्षमता आहे त्यावर विश्वास ठेवायचा. राहिली गोष्ट मोटिवेशनची, तर एका गावामध्ये एक गावातला एक अमीर मनुष्य होता. त्याला एकुलती एक मुलगी होती. त्यांनी ठरवलं बाबा माझी मुलगी आता लग्नाची झाली, तिचं लग्न करायचं आहे. आता गावातला अमीर म्हणजे काही नॉर्मल तर होणार नाही, काहीतरी बेस्ट आणि मोठंच. म्हणून त्याला वाटलं की चला आपण एक स्वयंवर ठेवूया. म्हणून गावात एक मोठं शेततळ होतं, स्विमिंग पूल, तिथे त्यांनी स्वयंवर ठेवलं. सगळे असे युवा वर्ग जमा, एकुलता एक बाबाची पोरगी, कोणाला नाही पाहिजे. जेवढे सगळे जमा झाले होते माझ्यासारखे हँडसम, हसू नका, नाही आहे का? हा, तर जमा झाले. बाप खुश, पोरगी डबल खुश. बापाने अनाउन्समेंट केली की मी माझ्या मुलीचं लग्न ज्या मुलाशी करणार तो शूरवीर, तो धाडसी मुलगा, त्याला फक्त मी माझी मुलगीच नाही देणार तर माझ्याकडे असलेली सगळी संपत्ती त्याच्या नावी करणार. सगळेजण खुश. पुन्हा एक पाऊल पुढे, बाप खुश, पोरगी डबल खुश. बापरे, इतके पोरं आले, वातावरण आनंदी. बापाने अनाउन्समेंट केली, जो मुलगा आमच्यापर्यंत या शेततळ्यामधून पोहत पोहत पहिला येणार त्याच्याशी मी माझ्या पोरीचं लग्न लावून देणार. जेवढ्या जणांना पोहता येत होतं ते सगळे पुढे आले, मी जाणार, मी जाणार, मी जाणार. वातावरण पुन्हा आनंदी. बापरे, एवढे पुढे आले. बाबाने कंडिशन ठेवली की ज्या पाण्यामधून पोहत पोहत तुम्ही आमच्यापर्यंत येणार आहे त्या पाण्यामध्ये साप आहे, मगर आहे आणि शार्क आहे. तर जेवढ्या उत्साहाने ते सगळे पुढे आले होते तेवढ्याच दुःखाने मागे गेले. कोणाला म्हणायचं आहे आपण दुसरी शोधू म्हणे. वातावरण गंभीर झालं. बाप हताश, पोरगी निराश. एकही शूरवीर, एकही धाडसी, एकही असा व्यक्ती यायला पुढे तयार नाही ज्याला आपल्या क्षमतेवर विश्वास आहे. सगळेजण एकमेकाची तोंड बघायला लागले. हा जाणार का, तो जाणार का, तो जाणार का. धाडकन आवाज झाला, कोणतरी कुठलं. सगळ्यांच्या नजरा त्या व्यक्तीकडे एकवटल्या. तो व्यक्ती कधी मगराला सारतो, कधी शार्कला बाजूला करतो, कधी सापाला सारतो. रक्तबंबाळ झालेलं त्याचं शरीर सगळ्या संकटांना तोंड देत काठावर पोहोचतो. बाप त्या पोराचा हात धरून त्याला बाहेर घेतो आणि म्हणतो, वेल डन यंग मॅन, आय एम प्राऊड ऑफ यू. मला तुझ्यासारखा मुलगा माझ्या मुलीसाठी पाहिजे होता. तुझ्याशीच मी माझ्या मुलीचं लग्न लावून देणार आणि माझी सगळी संपत्ती तुझ्या नावी करणार. तर मुलगा म्हणतो, चुलीत गेली तुमची संपत्ती आणि मुलगी. आधी हे सांगा मला, धक्का कोणी मारला? झालं असं. आता प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे की तुम्ही जर त्याच्या जागी असते तर उडी मारली असती का? नाही. त्यांनी मारली का? नाही. त्याचं काय झालं? मजबुरी मी नाही नाव घेतलं, तुम्हीच घेतलं. मजबुरीत झालं जे काही झालं. पण त्याच्यात पोटेन्शियल होती ना. जर तो स्वतःहून उडी मारली असती तर तो करू शकला असता आपण त्याला विश्वास नव्हता की हे मी करू शकतो. बस ही समस्या आहे. यशस्वी फक्त दोन प्रकारचे लोक होतात. एक, ज्यांना सतत बाहेरून धक्क्याची गरज पडते, ज्याला मी मोटिवेशन म्हणतो. आणि मी बिलीव्ह करतो सेकंड, जे खूप महत्वाचं आहे, ज्यामुळे प्रत्येक व्यक्ती यशस्वी होतो. इव्हन इथे बसलेला प्रत्येक व्यक्ती हे एक्सेप्ट पण करणार, ज्याला सेल्फ मोटिवेशन म्हणतात. बाहेरून धक्का देत बसणारी लोक वारंवार भेटणार नाही. आतून तुम्हाला धक्का द्यावा लागेल. आतून स्वतःला धक्का द्यावा लागेल. मी करेल. आपण इतके मोठे नाही झालोय अजून की एखादा मोटिवेशनल स्पीकर हायर करून ठेवला घरी. रात्रीचे 10 वाजत आहे, अभ्यास करायला लागलो, निगेटिव्हिटी आली, हा होय रे बाबा सुरू, तू होणार का? नाही. सतत बाहेरून इंजेक्शन टोचून घेण्यापेक्षा आपलं इंजेक्शन आपल्या जवळ ठेवा. आपल्या काळजाला आपण आग लावता आली पाहिजे, हे लक्षात ठेवा. आणि हे करणं हे तुमच्या हातात आहे. सतत माझ्यासारखे लोक किती वेळा येणार? आज मी आलोय, उद्या अजून कोणी येणार? किती वेळा? आयुष्यभर कोणी पुरत नाही, हे लक्षात ठेवा. स्वतःला बघावं लागतं. ही पोटेन्शियल त्या पोटेन्शियलवर तुमचा विश्वास असला पाहिजे की जे काम मी ठरवलंय ते मी करू शकतो. आणि ते तुम्ही करू शकता. पुढे कळेल तुम्हाला ते तुम्ही काय करू शकता. चाललं काय आहे, आजकाल जो तो उठावून उभा होतो आणि काउन्सिलर बनण्याचा प्रयत्न करतो. तो प्रत्येक जण सांगतो, तू हे कर, तू ते कर, तू ते कर. माझ्या घराच्या जवळचा एक मुलगा, त्याला त्याचा मित्र म्हणाला, तू एक काम कर, तू इंजिनिअरिंग कर म्हणे. माझा मामा पुण्याला एका कंपनीमध्ये आहे, तुझं इंजिनिअरिंग झाल्यानंतर तुला जॉब लावून देतो. पोरांना 4 वर्ष 5 वर्ष इंजिनिअरिंग केली आणि म्हणे आता मी झालो इंजिनियर. सॉरी यार, मामालाच कंपनीतून बाहेर काढलं. काय फायदा? कोणाच्या भरोशावर केली इंजिनिअरिंग? दुसऱ्याच्या. करिअर कोणाच्या भरोशावर निवडतोय? कोणीतरी सांगतोय म्हणून, की कुठेतरी गर्दी आहे म्हणून, की कुठेतरी आता चालू आहे एक लाट येते. लाट एक वेळची लाट होती.
बीएड एवढे बीएड झाले होते की उठून गोटा फेकून मारला ना, एक तर कुत्र्याला लागत नाही तर बीएड वाल्याला लागत, एवढे झाले होते. आजकाल जवळपास कंडिशन इंजिनिअरिंगची झालेली आहे. याचा अर्थ बीएड वाईट होतं असं, याचा अर्थ इंजिनिअरिंग वाईट आहे नाही, वाईट आहे आपण, चुकतो आपण जे निवडलंय ते आपल्या कामासाठी आहे का, आपण इथं चुकतो. त्यातल्या त्यात जे सांगणारे आहे ते आपल्या कामाचे आहे का, आपण इथं चुकतो. तुम्हाला सांगणारे सगळे भरपूर भेटतील, पण प्रॉब्लेम काय आहे, जो तो उभा हो. तुला एक प्रश्न विचारायचा, तो उभा झाला. मॅडम म्हणाली, जर मी तुला एक ऍपल दिलं, अजून एक ऍपल दिलं, अजून एक ऍपल दिलं, तर तुझ्याकडे किती ऍपल होतील? तर तो म्हणते 4. मॅडम म्हणते नाही नाही नाही, तुला कळलं नाही, समजून घे. जर मी तुला एक ऍपल दिलं, अजून एक ऍपल दिलं आणि अजून एक ऍपल दिलं, तर तुझ्याकडे किती होतील? तो म्हणते 4. अरे तुला कळलं नाही का? बरं ठीक आहे. जर मी तुला एक संत्र दिलं, अजून एक संत्र दिलं आणि अजून एक संत्र दिलं, तर तुझ्याकडे किती होतील? तो म्हणते 3. मॅडम डोक्यावर हात ठेवते, तू पागल आहे का मला बनवून बसला? मायाला म्हणते ऍपल 4 होऊन राहिले ना, संत्र 3 कसे? तर मॅडम म्हणते एक माझ्या बॅग मध्ये आहे. आणि हीच अवस्था आजच्या विद्यार्थ्यांची. तुमच्याकडे काय आहे हे जाणून घ्यायला कोणालाच इंटरेस्ट नाहीये. तुमची क्वालिटी काय आहे हे जाणून घेण्यात कोणाला इंटरेस्ट नाहीये. तुमची आवड काय आहे हे जाणून घेण्यात कोणाला इंटरेस्ट नाहीये. तुम्हाला काय करायला आवडेल, काय बनायला आवडेल, तुमचा इंटरेस्ट काय आहे हे समजून घेण्याला सुद्धा कोणाला इंटरेस्ट नाही आहे. जो तो आपल्या इंटरेस्ट नुसार तुमचं करिअर डिझाईन करू इच्छितो. आणि जर तुम्ही तुमचं करिअर आज स्वतःच्या हाताने डिझाईन करणार नसाल, तर लोक पेन आणि पेन्सिल घेऊन बसलेली आहे. हे लक्षात ठेवा. प्रत्येक जण तयार आहे. तुम्ही जर निर्णय घेतला नाही तुमच्या आयुष्याचा की तुम्हाला काय करायचं आहे, तर लोक निर्णय घेतील. कारण मी बघतो जेव्हा अशा कार्यक्रमामध्ये जातो, कधी स्पर्धा परीक्षेचा कार्यक्रम असतो, एखादा IAS ऑफिसर येतो आणि बोलतो की मी अशा अशा प्रकारे मग IAS झालो, तर एका गर्दीमध्ये बसलेला एक बाप आपल्या पोराकडे पाहतो. पोरग म्हणते, बाबा तुमच्या मनात तरी काय? मी चपराशी बनण्याची हिंमत ठेवत नाही, तुम्ही मला IAS बनण्याचा विचार जर करत असाल तर डिलीट करून टाका. कारण काय असतात, आजकाल मायबापच पोरांसाठी स्वप्न बघतात. बघा, तुम्हाला अधिकार आहे, पण त्याची आवड, त्याचा इंटरेस्ट, त्याला जास्त महत्व द्या. आणि मी बघितलंय, माणसाचा इंटरेस्ट जर त्याच्या कामामध्ये असेल तर तो त्याच्या जीवनामध्ये मिरेकल्स करू शकतो. मी माझं पूर्ण व्याख्यान वेगवेगळ्या उदाहरणातून का देतो? कारण या उदाहरणामुळेच मी आज शिकलोय. हे उदाहरणच माझ्या जीवनामध्ये खूप महत्वाची ठरलेली आहे. या उदाहरणांमुळे आज जे काही आहे, मी जे काही नाव बनलेलं आहे, थोडं बहुत 4 लोक ओळखतात, 4 पैसे मिळवतोय, ते या उदाहरणांमुळेच आहे. आणि उदाहरणच मला शिकवून जातात. एकदा वर्धेच्या बस स्टॉपला गेलो, बसमध्ये बसलो. वर्धेवरून मला नागपूरला जायचं होतं. पहिलं स्टॉप आला सेलू. तर सेलूला काही लोक चढली. एक मुलगा चढला, माझ्या बाजूला उभा झाला हँडल पकडून. आता वर्धेचे रस्ते कसे आहे सांगायची गरज नाहीये. हलून राहिला, आपली बस सुरू झाली पकडून. कधी मला धक्का लागते, कधी त्या मॅडमला धक्का लागते. तर माझ्यातला माणूस की जागली आणि मी म्हटलं, अरे दादा बसून जा. तो म्हणे नाही नाही मी ठीक आहे. म्हटलं बरं ठीक. पुन्हा तेच सुरू झालं, पुन्हा तेच आपला हलून राहिला. कधी मला धक्का, कधी बाजूच्या त्या मॅडमला धक्का. मग माझं लक्ष अचानक मागे गेलं. मागे पाहतो तर काय सीट खाली. म्हटलं अरे दादा मागे सीट खाली आहे. नो नो आय एम कम्फर्टेबल इट. म्हटलं जा चुलीत, मला काय करायचं. पुन्हा थोड्या वेळ तेच सुरू झालं, पुन्हा तेच हलून राहिला. नंतर मला लक्षात आलं तो तेवढी स्ट्रगल तिथे काउंट करून राहिला कारण समोरच्या सीटवर पोरगी बसली. थोड्या वेळात तिच्या बाजूची जागा झाली खाली. तर भाऊ जाऊन बसला. मोठी खुशी त्याला. काही वेळानंतर ती जी होती मुलगी, तिला झोप यायला लागली. तर तिने चुकून भाऊच्या खांद्यावर असं डोकं ठेवलं. अख्खी बस हालत होती. मी, माझी बॅग, सगळे प्रवासी, ड्रायव्हर, कंडक्टर, स्टेअरिंग, गिअर, चाक, अख्खी बस, भाऊ, मॅडम. एक गोष्ट सोडून ते म्हणजे भाऊचा खांदा, तो तसाच्या तसाच. का बरं? कारण इंटरेस्ट आहे. तेच जर एखादी थकलेली म्हातारी असती आणि तिनं जर झोपेत चुकून जर भाऊच्या खांद्यावर डोकं ठेवलं असतं, म्हातारे सरळ बस ना, घरी झोपता नाहीत का? ही वास्तविकता आहे आजच्या युवा पिढीची. घरून कॉलेज 2 किलोमीटर राहते, 2 किलोमीटर. आमचा भाऊ 4 किलोमीटरचा राऊंड मारून येते. काहून? तर तिकडे हॉस्टेल आहे ना. रात्री अभ्यास कर म्हटलं तर 12च वाजता आम्हाला झोप येते. आणि तेच जर फोनवर
इंटरेस्ट असेल, हा बोल ना, बोल बोल, 4च वाजले पहाटेचे, बोल. काय रियालिटी आहे? हीच आहे, हीच रियालिटी आहे. आज इव्हन लायब्ररीमध्ये सुद्धा काय होत आहे, नवीन काहीच नाही. एक वेळ होती, लायब्ररीची एक शिस्त होती. लायब्ररीमध्ये लोक अभ्यास करायला जायचे. आज लायब्ररीची काय अवस्था झाली आहे, मुलं जातात लायब्ररीत, बसतात, थाटात खुर्ची, भेटते आरची, मग ती वाढवते याची खर्ची, पैसे संपतात तेव्हा आठवण येते घरची. इच्छा काही नाही मोठं करायची, पण स्वप्न आमची वरची. आम्हाला मोठा बंगला, मोठी कार, मोठा जॉब, मोठं डेझिग्नेशन, मोठं कॅबिन, मोठी स्वप्न, सगळं मोठं, सगळं मोठं, आणि प्रयत्न छोटेसे. प्रयत्न मात्र आमचे छोटेसे, आणि छोटे प्रयत्न आहे म्हणून कुठेतरी आम्ही अडकलेलो आहे. तो आत्मविश्वास तुम्हाला तुमच्यामध्ये जागृत करावा लागेल, आणि तो तुम्ही तेव्हापर्यंत करू शकणार नाही. पुस्तक वाचताय, वाचा, पण पुस्तक वाचण्यासोबत जरा एक वेळा स्वतःला वाचण्याचा प्रयत्न करा. तुमच्यामध्ये काय स्ट्रेंथ आहे एकदा स्वतःला विचारा. मला वाटते हा प्रश्नच चुकीचा आहे. मला लोक यासाठी बोलतात 12वी नंतर काय. मला वाटते 12वी नंतर काय पेक्षा 12वी नंतर कसं पाहिजे, 12वी नंतर काय निवडायचंय मी काय सांगू, मला काय माहिती, मी तुम्हाला काय सांगणार, आणि तुम्ही माझ्या म्हणण्यानुसार वागणार का? प्रश्नच नाहीये. मी जर म्हणे इंजिनिअरिंग चांगलं, सगळे इंजिनिअरिंग कडे जाणार का? प्रश्नच नाहीये. मला वाटते काय निवडायचं यापेक्षा जास्त महत्वाचं आहे कसं निवडायचं. कुठलंही करिअर निवडत असताना कोणत्या कोणत्या गोष्टीचं लक्ष ठेवायचं हे समजून घ्या. सगळ्यात पहिली गोष्ट तुमचा इंटरेस्ट हा खूप महत्वाचा असतो. जर तुमच्या आवडीचं करिअर तुमचं नसेल, त्यासाठी उपाय आहे. माझे बाबा नेहमी म्हणायचे, एक तर आवडीचं काम निवड, नाहीतर जे काम निवडलंय त्यात तुझी आवड निर्माण कर. हे दोनच ऑप्शन असतात जीवनात, नाहीतर आयुष्यभर दुखी राहाल. जे पण काम निवडा, म्हणून आपल्या आवडीचं करिअर निवडा. त्यासाठी काय करायचं, आता 12वीचा टप्पा आहे तुमचा, ग्रॅज्युएशन कशात करायचं वगैरे वगैरे सगळं डिस्कस करा. पण सगळ्यात महत्वाचं तुमचं स्वप्न काय आहे. इथून 10 वर्षानंतर तुम्ही स्वतःच्या नावासमोर काय डेझिग्नेशन बघू इच्छिता. इथून 10 वर्षानंतर कोणत्या केबिन मध्ये जाऊन काम करता. इथून 10 वर्षानंतर कशा घरामध्ये तुम्ही राहता. 10 वर्षानंतर कोणत्या गाडीतून तुम्ही उतरता. कशी लाईफस्टाईल तुमची राहणार, कशा सवयी तुमची राहणार, कशी लोक तुमच्याकडे असणार, किती ऍसेट तुमचं असणार, किती माणसं तुम्ही जोडाल. हे सगळं तुमच्या जीवनातले महत्वाचे ऍसेट्स आहेत. आणि याचा स्मरण ठेवूनच आपल्याला आपलं करिअर निवडायचं आहे. मग सगळ्यात पहिले स्वतःला विचारा की असं कुठलं प्रोफेशन आहे जे मला निवडायचं आहे. स्पर्धा परीक्षेतला एका विद्यार्थ्याला विचारलं, का रे तू स्पर्धा परीक्षेमध्ये युपीएससी निवडलाय. हो सर, मला कलेक्टर बनायचंय. का बनायचंय? लाल दिव्याच्या गाडीत घ्या. आता लाल दिव्याची गाडी हिसकली गव्हर्नमेंटने, लाल दिव्याच्या गाडीत फिरायचं म्हणते. हे स्वप्न आता काय, आता कॅन्सल, कारण लाल दिव्याची गाडीच नाही राहिली. हे असे खोकली स्वप्न बघू नका. स्वप्न बघायचं आहे तर तो स्वप्न असते ज्याला विचार केल्यानंतर माणसाला झोप लागत नाही. स्वप्न ते असते ज्याचा विचार केल्यानंतर तळमळ येते. स्वप्न ते असते ज्याचा विचार केल्यानंतर काय करू आणि काय नाही हा विचार येतो. स्वप्न ते असतात ज्याचा विचार केल्यानंतर रक्त खवळतं की मी काय करतोय आणि काय करायचं आहे. हे स्वप्न असतात. ते स्वतःला विचारा की असं काय डेझिग्नेशन आहे ते बनताना मला स्वतः बघायचंय. मला स्वतःला डॉक्टर म्हणून बघायचंय. नुसतं डॉक्टर इंजिनियर, डॉक्टर इंजिनियर. अरे लॉयर कडे बघा, आज चांगला लॉयर भेटत नाही भेटत. मुळात प्रॉब्लेम काय आपल्याला वाटते, नाही सर लॉयर तर खूप आहे. नाही, लॉयर खूप नाही, लॉयर क्वालिटी वाले खूप कमी आहे. डॉक्टर खूप आहे. नाही, डॉक्टर क्वालिटी वाले खूप कमी आहे. टीचर खूप आहे. नाही, क्वालिटी वाले टीचर. क्वालिटी बघा, दोन फरक असतो. एक डॉक्टर, त्याच्याकडे तुम्ही जाता, तो तुम्हाला चेक करतो. मला वाटते तुम्हाला चिकनगुनिया आहे, पण तुमची ब्लड रिपोर्ट सांगते मलेरिया. ठीक आहे, या गोळ्या घ्या, आपण बघू काय होते. अबे बघू किंवा मेल्यावर. आणि एक डॉक्टर असतो, अच्छा तुम्हाला लक्षणं चिकनगुनियाची दिसत आहे, मला आम्ही शुअर आहे, आणि हे ब्लड रिपोर्ट बघा काय आहे ते मी बघून घेतो, 1 हप्त्यानंतर पुन्हा या, ठीक होऊन जाईल, काही प्रॉब्लेम नाही. कॉन्फिडन्स. एक टीचर येतो आणि म्हणतो ठीक आहे हिस्ट्री हा माझा सब्जेक्ट आहे, त्याच्यात मला मार्क तेवढे नव्हते, मी प्रयत्न करीन बा. आणि दुसरा येतो, तुम्ही काही घाबरू नका, मी हिस्ट्री शिकवणार, हिस्ट्रीमध्ये माझा एकदम मजबूत आहे आपलं काम, काही टेन्शन घेऊ नका तुम्ही. दुसरा एक पोरगा आपल्या एका बापाकडे येतो, सर तुमच्या मुलीशी मी प्रेम करतो, जॉब आहे माझ्याकडे, ती सुखी राहील की नाही याची गॅरंटी देत नाही मी,
2 टाइमचं जेवण भेटून जाईल. आणि एक मुलगा येतो, माझ्याकडे जॉब नाहीये, कदाचित तुमच्या मुलीला 2 टाइमचं जेवण देणार की नाही मी हे माहित नाही, पण एक गोष्ट आयुष्यात लक्षात ठेवा सर, प्रेम, मैत्री, आनंद, विश्वास, स्वातंत्र्य यातलं तुमच्या मुलीला काहीच कमी पडणार नाही. कोणाला निवडणार? का बरं? कारण त्याच्या बोलण्यात आत्मविश्वास आहे. आजही कमी आहे आत्मविश्वास असलेल्या डॉक्टरांची, आजही कमी आहे आत्मविश्वास असलेल्या शिक्षकांची, आजही कमी आहे. आजही जगातलं कुठलंच प्रोफेशन वाईट नाहीये किंवा कुठं सॅच्युरेशन झालेलं नाहीये किंवा हे म्हणणं खोटं आहे की यात अपॉर्च्युनिटी नाही, त्यात अपॉर्च्युनिटी नाही. खोटं आहे, सगळं खोटं आहे. तुम्ही ज्या क्षेत्रात जाल त्या क्षेत्रात तुमच्यासाठी अपॉर्च्युनिटी आहे. तयारी तुमची आहे का हे बघा. तुम्हाला तुमची स्ट्रेंथ माहित आहे का हे बघा. तुम्ही ते बेस्ट करू शकता का हे बघा. ते करण्यासाठी तुमच्याकडे काय ॲबिलिटी आहे, काय स्किल आहे हे बघा. आणि स्किल सोबत तुमच्याकडे ती विल आहे का. कारण स्किल असणं गरजेचं आहे, पण ज्यावेळेस माणसाच्या हातामध्ये नैराश्य येतं त्यावेळेस ती स्किल कामी येत नाही, तर ती विल कामी येतं. इच्छाशक्ती असते जी माणसाला मजबूत करते, ते तुम्ही चेक करा. ज्याला स्वॉट अनालिसिस म्हणतात त्यातला एस. एस म्हणजे स्ट्रेंथ. तुमची स्ट्रेंथ काय ती तपासा. इथे बसलेल्या किती लोकांना स्विमिंग येते? स्विमिंग पोहता येतं? पोहता येतं, ओके. म्हणजे बाकीच्यांना नाही येत. म्हणजे ज्यांना नाही येत त्यांच्यासाठी स्विमिंग काय झाली? सोपी की कठीण? कठीण. म्हणजे काय? स्विमिंग कठीण नाहीये. तुम्ही प्रयत्नच नाही केला अजूनपर्यंत, तुम्हाला कोणी धक्काच नाही दिला. ही रियालिटी आहे आणि हीच आपण डोक्यात बनवून ठेवलेलं आहे. आपल्या भारतातली सगळ्यात कठीण एक्झाम कोणती आहे? भारतातली कठीण एक्झाम कोणती? कोणती? युपीएससी ऐकलं मी? किती लोकांनी दिली? दिली कोणीच नाही सर, पण कठीण खूप आहे. कोणी सांगितलं? हातोडी घेऊन ठोकायला गेला होता का? खूप कठीण आहे सर, तुटतच नाही. काय चाललंय यार? ह्या कठीण नाहीये, ह्या विकनेस बनवून ठेवलेल्या आहे आम्ही आमच्या. विकनेस. एस नंतरचा जो डब्ल्यू आहे तो आहे विकनेस. तुमच्यातली विकनेस ओळखा. आणि पालकांना स्पेशली सांगतो, तुमच्या मुलांमध्ये विकनेस आहे हे एक्सेप्ट करा. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, स्ट्रेंथ पण आहे, पण तुम्ही त्याच्या विकनेसवर बोट दाखवून त्या विकनेसला इतकं मोठं करता की त्याची स्ट्रेंथ. तुम्ही आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये जे मार्गदर्शन मला मिळालं, त्या मार्गदर्शनामुळे मी आज जे काही आहे, काय वाटेल त्यांना हे तुम्ही समजू शकणार नाही. हे मी समजतो. जेव्हा मला फोन येतात ना, सर युपीएससी क्रॅक केली मी, 258 वर रँक आहे, सर मी डेप्युटी कलेक्टर झालोय, 123 वर रँक आहे, सर मी तहसीलदार झाली आहे, सर तुम्हाला आठवते ना मी कोण बोलते? सर आठवते ना, जिने रात्री 2:30 वाजता तुम्हाला फोन केला होता की मला आत्महत्या करावीशी वाटत आहे, ती बोलते सर मी तलाठी झाली, मी तहसीलदार झाली, मी DYSP झाली, मी PSI झालोय. आई शपथ सांगतो, एवढा आनंद मिळतो ना. बस तो आनंद मिळवण्यासाठी हे व्यक्तित्व हे काम करतात की समाजात आपण काय कॉन्ट्रीब्युट करतोय, कोणाला उभं करतोय, काय करतोय हे महत्वाचं आहे. म्हणून त्यांनी बोलताना हे म्हटलं की ज्यांनी मार्क मिळवले त्यांचं गौरव आहे, पण जे मिळवू शकले नाही त्यांच्या पाठीशी सुद्धा आम्ही खंबीरपणे उभे आहोत. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, मार्क पर्सेंटेज यांनी काहीच होत नाही. आजही 95% वाले खूप पाहिले मी, खाली पिली फिरून राहिलेले, आणि 35-40 वाले खूप काही मोठं काम करून राहिले. सो पर्सेंट डझंट मॅटर, हे लक्षात ठेवा. अपॉर्च्युनिटी ही तुमच्याकडे आहे जी यांनी तुम्हाला इथे दिली. त्याच्यानंतर शेवटचा जो टी म्हणजे थ्रेट, तुमच्या मनातली भीती. अरे तुमच्यापैकी कोणाच्या मागे कुत्रा धावलाय का कधी? कुत्रा धावला? कुत्रा धावलाय ना? जर समजा तुम्ही पळाले अजून, तर तो थांबतो का पळतो? अजून पळतो. आणि जर थांबून त्याच्याकडे पाहिलं तर पळतो नाही. जे भीती आहे ना ती कुत्र्यासारखीच आहे, ती तुमच्या मागे असते. जेव्हापर्यंत तुम्ही पळाल ती वाढत जाते, मोठी होत जाते. आणि जसं तुम्ही वळून त्या भीतीकडे पाहिलं, तोंड दाखवलं, फेस केलं, ती स्वतः पळते. बस ही तुमच्या मनातली जी भीती आहे ना, मला हे जमत नाही, मला ते जमत नाही, मला हे करता येत नाही, मला ते करता येत नाही. हा विषय खूप मोठा आहे, मी खूप शॉर्ट मध्ये सांगतोय, हे समजून घ्या. ही जी भीती आहे ना ही काढा. कुदून जा त्या विहिरीत. आमचं कसं आहे, पाहू द्या सर पहिले किती गड्डे आहे, मी पडलो गिळलो तर हातपाय कसे तुटतील माझे. आम्ही पहिलेच प्लॅन करून घेतो, आम्ही पहिलेच निगेटिव्ह विचार करून घेतो. करा ना, हरकत नाही.
निगेटिव्ह विचार करा, तो तुमचा अधिकार आहे. एक विचार तुम्ही करता, नाही झाला तर करा, नो प्रॉब्लेम. पण एकच बाजू का बघता? नाही झालं तर काय होणार? नाही झालं तर जास्तीत जास्त अपयशी होणार, वेळ वाया जाणार, पैसे वाया जाणार, अजून काय होणार? नापास झाले काय होणार? असं होणार तो 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 पोरगा गेला ना आता, तो नापास झाला, घ्या फोटो काढा त्याचा, छापा पेपरात, नापास झाला तो. होते का असं? चर्चा फक्त यशस्वी लोकांची होते, अपयशाची होत नाही, हे समजून घ्या तुम्ही. म्हणून नापास झाले तर तो तुमच्याकडे एक अनुभव असतो. ज्या दिवशी नापास झाले समजून घ्या की यस मी नापास झालो, आता मजा येणार. का? कारण नापास झाल्यावर पास होण्याची मजाच वेगळी आहे. मला एक गोष्ट सांगा, जर एक 2 मुलं आहेत, त्या 2 मुलांना शिक्षक बनायचं, कोणता चांगला शिक्षक बनेल? पहिला जो 10वीत पहिल्याच याच्यात पास झाला, 12वीत पहिल्याच याच्यात पास झाला, ग्रॅज्युएशन मध्ये पहिल्याच याच्यात पास झाला, की दुसरा जो 10वीत 3 वर्ष घेतले, 12वीत 2 वर्ष घेतले, ग्रॅज्युएशन मध्ये 3 वर्ष घेतले, कोणता चांगला शिक्षक बनेल? पहिला की दुसरा? दुसरा. का बरं? याचा अर्थ मी चुकीचं गायडन्स करत नाही आहे. नाहीतर एखाद्या पोरगाने बाबा तुम्हाला आठवते तर सरांनी काय म्हटलं होतं, मग मिनिमम 2-3 वेळा नापास होऊ द्या, असं करू नका, नाही तर तुमचे बाबा जोडे मार मारतील. सांगायचा उद्देश एवढा आहे, अपयश हे येणं गरजेचं आहे. अपयश जर आलं नाही ना तुम्हाला आयुष्यात, कळणारच नाही. अरे तुम्ही साधं मोटिवेट कोणाकडून होता हो? मला सांगा, कोणाकडून मोटिवेट होता? समजा एक IAS ऑफिसर इथे बोलवला, त्याला जर इथे बोलवलं मोटिवेट करण्यासाठी, आणि तो इथे आला आणि तो त्याच्या जीवनाचा आता सांगणार आहे. ऍक्टिंग पण बघून घ्या माझी आज. मी माझ्या जीवनात फार वाईट दिवस बघून पर्यंत आलेलो आहे. मी बाबांना पॉकेट मनी मागायचो, पण ती कधीच मिळाली नाही, कारण माझ्या हातात नेहमी क्रेडिट कार्ड देऊन द्यायचे ते. मी नेहमी सायकलची मागण्याची अपेक्षा केली, पण ती मिळाली नाही, कारण नेहमी BMW ड्रायव्हर सोबत होती. मला नेहमी वाटायचं की मी बाकी मुलांप्रमाणे लायब्ररीत जावं, पण मी ते जाऊ शकलो नाही, कारण घरी स्टडी रूम होती. वाटते का संघर्ष? वाटते? हे ऐकून मोटिवेट व्हा तुम्ही. अरे मोटिवेट केव्हा होतो आपण? जेव्हा एखाद्या व्यक्ती खूप संकटातून, खूप वाईट वेळेमधून तपून बाहेर निघतो आणि त्याला तुम्ही बघता ऐकता, तेव्हा वाटतं यार ह्याला म्हणते संघर्ष. बस हा जर करू शकला तर मी का नाही? हेच आहे वाईट वेळ, नापास होणे, अपयश होणे. मला एक सांगा, इथे बसलेले जितके मान्यवर आहेत यांच्यापैकी एकाने पण म्हणून द्यावं की मी आयुष्यात कधीच नापास झालो नाही, मी आजच माझी फील्ड सोडून देणार. तर नापास झाले? सगळेच झाले. नाही, फक्त परीक्षेची गोष्ट नाही करताय, भरपूर. कोणी प्रेम प्रकरणात नापास होते, कोणी अभ्यासात नापास होते, कोणी बिझनेस मध्ये नापास होते, कोणी नोकरीत नापास होते, कोणी नातं टिकवण्यामध्ये नापास होते, कोणी घर बनवण्यामध्ये नापास होते, कोणी घर तोडण्यामध्ये नापास होते. नापास होण्याचे प्रकार. याचा अर्थ हे नाही मी नापास होण्याचा पाठिंबा देतोय. माझं मत आहे, नापास होणे हा गुन्हा नाही आहे. नापास होणे हा गुन्हा नाही आहे. पास होण्यासाठी पुन्हा उठून उभे राहत नाही, तो गुन्हा आहे. गुन्हा तिथून सुरू होतो जेव्हा तुम्ही आपले हत्यार टाकून देता की यस मी करू शकत नाही, माझ्याकडनं हे होणार नाही. त्या ठिकाणी तुम्ही नापास होता आणि लोकही तुम्हाला नापास करून घेतात. एक उदाहरण, हे जे लोक तुम्हाला जे देतात आणि ते तुम्ही घेता. मी एकदा, आता मी अपडाऊन खूप केलेला आहे त्याच्यामुळे हे प्रसंग खूप आहे माझ्याकडे बस स्टॉपचे. एकदा वर्धेच्या बस स्टॉपला गेलो, मी सरळ आपला रेग्युलर जात होतो बॅग घेऊन, तिकडून 3-4 मुली धावत येत होत्या. तिकडून 3-4 मुली धावत आल्या. त्यातली पहिली मुलगी आहे, तिच्याशी माझी जोरदार टक्कर झाली. तिची बॅग, बॉटल, पुस्तकं आणि ती सुद्धा खाली पडली आणि ओरडायला लागली, मला धक्का दिला, मला धक्का दिला. तिच्या 3-4 मैत्रिणी तिला सावडायला लागल्या. ती ओढून आली, मला धक्का दिला, मला धक्का दिला. मी तिची बॅग उचलून दिली. म्हटलं काय तुम्ही असे धावून राहिले, तुमचं लक्ष नाही? म्हणे नाही नाही, तुम्ही धक्का दिला तरी मी तिची बॅग उचलून दिली, बॉटल उचलून दिली, तिलाही उचलून दिलं. म्हणे तुम्ही धक्का दिला? म्हटलं नाही मॅडम, तुम्ही धावून येऊन राहिले. तिच्या मैत्रिणी समजून राहिल्या की नाही नाही आपली चुका, आपण धावत येत होतो. म्हटलं ठीक आहे, काय आता पोरीबाईच्या तुम्ही लागो. म्हटलं ठीक आहे, माफ करा मॅडम, माझी चूक झाली, मी धावत होतो आणि हे म्हणून मी आपली बॅग उचलली आणि निघत होतो. जाता कुठे? म्हणे तुम्ही मला धक्का दिला. मग मी मराठी आहे, माझी डोक्यात गेली. मी म्हटलं मी दिला तुला धक्का, तू घेतला कशाला? हे म्हणून तर मी निघून गेलो, पण माझ्या डोक्यात आलं यार काय कॉन्सेप्ट आहे ना यार.
मी तर दिला असेल धक्का, पण तिने घ्यायला नको होता ना. हेच आपल्यासोबत होतोय. लोक आपल्याला देतात ना, आपण ते घेऊन घेतो, कारण आम्हाला घ्यायची खूप सवय पडली. हेही दे, तेही दे, तेही दे. मागासवर्गीय झालोय आम्ही सगळे. मागून राहिलोय. हे द्या, ते द्या, ते द्या, पण ताकद नाहीये की हा डाग आमच्यापासून मिटवायचा, की एक दिवस आम्ही देणारे बनू. ते देणारं बनावं लागेल. आणि लोक जे देत आहे ना, ते विचार करून घ्या, काय घ्यायचं आहे ते निवडा. अरे साधं बाहेरगावी जाता तर पाणी पण मिनरल वॉटर पिता तुम्ही, मग पाण्यामध्ये तुम्हाला मिनरल हवे आहे, मग जे विचार तुम्ही घेऊन राहिले त्याच्यात दूषित आहे हा विचार नाही कळत तुम्हाला. पाण्यामध्ये मिनरल वॉटर पाहिजे आपल्याला, पण विचारामध्ये मिनरल्स नाही बघत आम्ही. लोक जे सांगतात ते आम्ही घेतो. आमच्या कामाचं काय, आम्ही हा विचारच नाही करत. आणि हे कारण आहे आमच्या मनात भीती, आणि हेच कारण आहे की ती भीती राहणार आणि आयुष्यभर राहणार. म्हणून सांगतो, करिअर आणि करिअरचा आता हा शेवटचा टप्पा. या टप्प्यातली एक गोष्ट, जी गोष्ट तुमचं आयुष्य कदाचित बदलेल जर ती तुम्ही समजून घेतली. आणि एक खरी गोष्ट आहे, खरी घटना आहे, वास्तविक घटना. एक मुलगा 10वी पास झाला, जस्ट बिलकुल तुमच्यासारखा. त्याने ठरवलं की त्याला इंजिनिअरिंग करायचं. त्याचा एक मित्र सोबत होता. दोघांनी मिळून विचार केला की यार आपण इंजिनिअरिंग करू. पहिला जो होता त्यांनी सायन्सला ऍडमिशन घेतली, इंजिनिअरिंग केलं आणि एका चांगल्या जॉबला लागला, एक चांगलं पॅकेज त्याला मिळालं. पण जो दुसरा होता, ज्याची गोष्ट मी तुम्हाला सांगतोय, त्याच्यासोबत काही विपरीत घटना होत गेल्या. त्याच्यावर जरा कृपा देवाची जास्तच होत गेली. झालं असं, 10वीतला तो पोरगा 11वी मध्ये ऍडमिशन घेतली, पहिली युनिट टेस्ट आली आणि नापास झाला. त्याला कळत नव्हतं काय प्रॉब्लेम आहे, काही समजून नाही राहिलं. त्याला लक्षात आलं की बा आपण 10व्या वर्गामध्ये शेवटच्या बेंचवर बसत होतो, मग तो मधल्या बेंचवर बसत आला. पुन्हा दुसरी युनिट टेस्ट आली, फेल झाला. त्याला लक्षात आलं आपला काहीतरी डोळ्याचा प्रॉब्लेम आहे, म्हणून तो समोरच्या बेंचवर आला. तिसरी युनिट टेस्ट आली, फेल झाला. त्यांनी शिक्षकांना सांगितलं, मायबापांना सांगितलं, सगळे म्हणे तू बहाणे देतोय. सगळ्यांनी त्याला सांगितलं तू बहाणे देतोय. पण त्याच्या शिक्षकांनी त्याला समजून घेतलं. त्याच्या वडिलांना बोलवलं, याला कुठेतरी नेऊन दाखवा. त्याचे वडील आले, त्याला आई स्पेशालिस्ट कडे नेलं, डोळ्यांच्या दवाखान्यात नेलं आणि डोळ्याचा रेटिना चेक केला. डॉक्टरनी सरळ आणि स्पष्ट शब्दात सांगितलं की तुमचा मुलगा यानंतर पुस्तक वाचू शकत नाही. त्याच्या डोळ्याचा दोन्हीही डोळ्याचा जो रेटिना आहे तो डॅमेज आहे, आणि हा रेटिना जो आहे लहानपणापासून डॅमेज आहे, ज्याच्यामुळे तो याच्यानंतर एज्युकेशन करू शकणार नाही. माणसाच्या जीवनात 3 प्रमुख पिलर्स असतात जर त्याला यशस्वी व्हायचं असेल तर. पहिलं शिक्षण, दुसरं पैसा, तिसरं फॅमिली सपोर्ट. पहिला पिलर त्याच्या पायाखालून निघून गेला. तो हताश, तो निराश आणि तो डिप्रेस मध्ये आला की आता काय होणार, मी शिक्षण नाही करू शकत तर पुढे काय करणार. त्याच्या बाबांनी त्याला समजवलं, धीर दिला. शिक्षणच सगळं काही होत नसतं. त्यांनी सांगितलं की तू उद्योग कर, छोटी मोठी कामं सुरू कर, त्यातून पैसा मिळव, काही पैसे मी तुला देतो आणि एक बिझनेस सुरू कर. पुन्हा एक नवी चेतना, पुन्हा एक नवी आशा आणि पुन्हा एक नव्या मोटिवेशन सोबत तो कामी लागला. त्याला वाटलं आता आपल्या आयुष्यामध्ये यश नक्की आहे, आपण एक छोटे मोठे पैसे कामं करून पैसे मिळवणार आणि एक दिवस एक मोठा उद्योग उभारणार. काम सुरू झालं, छोटी मोठी कामं करायला लागला, पैसे कमवायला लागला, आयुष्यात आनंद, सगळं काही. पण ते देवाला कुठेतरी पटलं नाही. त्याच्या बाबांची डेथ झाली. त्याच्या पाठीशी जो असलेला खंबीर पाठिंबा होता, जे त्याचे मित्र होते, जे त्याचे गुरु होते, ते निघून गेले. आणि त्यांनी ठरवलं की आता आपल्याला आयुष्य संपवायचं. त्यांनी ठरवलं आता आपल्याला आत्महत्या करायची आहे. पण ज्यावेळेस आत्महत्या करण्याच्या तयारीपर्यंत तो आला, त्यावेळेस त्याला विचार आला की या सिच्युएशन मधून मी आत्महत्या जर करेल तर ही समस्या थोडी संपत आहे. त्याला विचार आला आपल्या आईचा, आपल्या बहिणीचा, आपल्या भावाचा. म्हणून त्यांनी ठरवलं की बाबांनी आपल्यासाठी जे स्वप्न बघितलं होतं आपल्याला ते पूर्ण करायचं आहे, लक्ष देऊ नये का काय होतंय ते. म्हणून त्यांनी ठरवलं की आपण मिळालेला पैसा आणि बाबांच्या डेथ नंतर आलेला पैसा असा मिळून त्यांनी एक बिझनेस सुरू केला. मित्रांसोबत एक हॉटेल सुरू केलं, एक रेस्टॉरंट सुरू झालं. खूप मेहनत घेतली, रात्रंदिवस एक केली. 1 वर्ष 2 वर्ष रेस्टॉरंट खूप चालायला लागलं, कस्टमरची गर्दी व्हायला लागली, पैसा यायला लागला. आता सगळी स्वप्न पूर्ण होताना दिसायला लागली. पण देवाची कृपा अशी होती की त्या पार्टनरशिप मध्ये भांडणं झाले आणि ज्या पार्टनरची जागा होती ती त्याला विकायची होती, म्हणून हॉटेल बंद करावं लागलं. आणि यांनी जे गुंतवणूक केली होती 8-10 लाखाची, ते सगळे डुबले. त्याच्यावर याच्यावर 3-4 लाखाचं कर्ज झालं. तरी पुन्हा तोच खंबीर
की नाही बा आपल्या मागे आई आहे, भाऊ आहे, बहीण आहे, आपण तर स्वतःला संपवणं, समस्या थोडी संपणार आहे. पुन्हा उठून उभा झाला की नाही असं करून चालणार नाही, आपल्या घरी आपली बहीण आहे लग्नाची, म्हणून त्यांनी हिंमत जुटवली. इकडून तिकडून पुन्हा कर्ज घेतलं. त्याला वाटलं नाही आपलं करिअर मध्ये होऊ शकत, नाही एज्युकेशन होऊ शकत, परिवारात तरी आनंद राहील, म्हणून त्यांनी विचार केला कर्ज घेऊन आपल्या बहिणीचं लग्न करायचं. लग्न झालं, थाटात लग्न केलं. पूर्ण फॅमिलीत काय असं लग्न कोणी केलं असेल असं त्यांनी लग्न आपल्या बहिणीचं केलं. लग्न झालं, 2च वर्षात तिचं डिवोर्स पर्यंत मॅटर आलं. ते कमी होतं काय तर तिला टीबी पण झाला आणि याच्या जीवनात जे व्यक्ती होती ते पण सोडून गेले, मित्र होते ते पण साथ देत नव्हते. विचार करा, जो मुलगा ज्याने स्वप्न बघितलं होतं वयाच्या 14व्या-15व्या वर्षी, आता त्याचं वय जवळपास 20-22 झालं, काय मनस्थिती असेल आणि तुम्ही त्यांना काय सजेस्ट कराल की त्यांनी त्याच्या जीवनात काय करिअर निवडायला पाहिजे? जिथं गड्डा खोदतोय तिथं दगड, जे दार उघडतोय तिथं अंधार. अशा सिच्युएशन मध्ये त्यांनी काय करायला पाहिजे आणि काय करतात? सुसाईड ऐकलं मी? सुसाईड, एक तर सुसाईड करतात, नाहीतर ड्रिंक करून ऍडिक्टेड होऊन निघून जातात, नाहीतर गैरजिम्मेदार होऊन कुठेतरी पळून जातात. पण त्यांनी हे सगळं केलं नाही. त्यांनी हे ठरवलं आत्महत्या करून स्वतःला संपवण्यापेक्षा आत्मविश्वास ठेवून समस्या संपवून टाकायची हे ठरवलं. आणि हे ठरवलेला जो व्यक्ती, आणि हे सगळं मी तुम्हाला का सांगतोय, सांगण्याचा उद्देश फक्त एवढा की जर तो एक हँडिकॅप, एक 10वी पास आणि एवढ्या संघर्षातून आलेला व्यक्ती आज जर इथं तुमच्या समोर उभं राहून व्याख्यान देऊ शकतो तर तुम्ही तुमच्या जीवनात काय नाही करू शकत. येस, माय सेल्फ सुमित उरकुडकर, आय एम अ मोटिवेशनल स्पीकर, आय एम जस्ट SSC पास आउट 51.33%, इंग्लिश मध्ये 35. इव्हन आय एम हँडिकॅप, मला दिसत नाही किती लोक आहे शेवटी तिकडे. माझ्या मोबाईलचा फॉन्ट बघाल तर माझ्याकडे प्रूफ आहे, कोणाला लागत असेल सांगा. हँडिकॅपचं मेडिकल सर्टिफिकेट आहे माझ्याकडे. 1-4 ची तिकीट काढून आलोय जी खिशात आहे माझ्या. बहाणे होते माझ्याकडे, मी रडू शकलो असतो, एज्युकेशन करू शकलो नाही. मी काय करू? बाप नाही आहे माझ्याकडे, मी काय करू? माझ्याकडे पैसा उरलेला नाही, मी काय करू? बहीण घरात बसलेली आहे, मी काय करू? करिअर नाही आहे कुठलं, मी काय करू? 1000 बहाणे होते माझ्याकडे काही न करण्याचे, 1000. पण एक बहाणा लागतं काहीतरी करण्याचा, तो एक बहाणा शोधला आयुष्यात. आणि तो एक बहाणा होता हा की त्यावेळेस मला गाईड करणारा, मोटिवेट करणारा मला कोणी भेटला नाही. म्हणून ठरवलं की माझ्यापेक्षा वाईट दिवस कोणीतरी बघत असेल, माझ्यापेक्षा वाईट संकट कोणीतरी झेलत असेल, आणि जर तो कोणी असेल तर का मी त्याच्यासाठी गाईड न बनावं, म्हणून या क्षेत्रामध्ये आलो. मी स्वतःच्या समस्यांवर पाय ठेवून इथपर्यंत आलेलो आहे. आय एम हँडिकॅप विथ माय आईज, नॉट माय विजन. माणसाने अपंग व्हावं शरीराने, विचाराने नाही. जो माणूस विचाराने अपंग झाला ना तो कुठे टिकू शकत नाही, हे लक्षात ठेवा, कुठंच टिकू शकत नाही. मी नाही देणार धीरूभाई अंबानीचं उदाहरण ना सचिन तेंडुलकरचं, माझं उदाहरण आहे. माझ्या उदाहरणातून शिकलोय. रोज एकच प्रश्न विचारतो तो स्वतःला, बस सुमित आजचा दिवस, बस आजचा दिवस. साध्या बुलेटचा आवाज आला तर अचानक भीती घाबरून उठायचो की कर्ज मागणारे तर नाही आले. भीती वाटायची, त्या भीतीमधून निघून इथपर्यंत पोहोचलेलो आहे. हे कारण आहे की कदाचित या मंचावरचा सगळ्यात युवा वक्ता मी आहे. आणि आजच्या तारखेला 84 विषयावर व्याख्यान देतो. अभिमान आहे मला स्वतःवर. का? कारण मी त्या वाईट दिवसातून निघून आलेला आहे. फक्त या अभिमानाला कुठेतरी स्वाभिमान बनवून आकाशात उडायचं नाही. कारण माणसानं झाडासारखं मोठं व्हावं, पण तेव्हा जेव्हा मुळा जमिनीत राहतील, पाय जमिनीवर ठेवा. 80% भेटले, 90% भेटले, याच्यावर फुल स्टॉप देऊ नका. आयुष्यभर यश मिळवायचं आहे. कारण जगात आजपर्यंत यश कुणालाच मिळालेलं नाही. यशाची व्याख्या काय आहे हे समजून घ्या. यश म्हणजे काय? हा कार्यक्रम चांगला झाला हे आज तात्पुरतं आजचं यश आहे. आज हे झालं की लगेच अपेक्षा बदलते. सरांचं आजचं ध्येय होतं आजचा कार्यक्रम चांगला झाला पाहिजे. कार्यक्रम चांगला झाला, कार्यक्रम यशस्वी झाला. सर तुम्ही इथंच थांबणार का? हे एकच यश झालं नाही. आयुष्यात यश प्रत्येकाला मिळतं, पण
यशस्वी मरेपर्यंत राहणं गरजेचं आहे, मरेपर्यंत. आणि तो तेव्हापर्यंत राहू आपण जेव्हा आपण प्रत्येक यशाला त्या दिवशी सेलिब्रेट करायचं आणि दुसऱ्या दिवशी विसरून जायचं. आज सेलिब्रेट करा तुमचा गौरव, आज सेलिब्रेट करा तुमचा सत्कार, पण रोज या सत्काराला घेऊन खुश होऊ नका, कारण उद्या नवीन सत्कारासाठी आपल्याला तयारी करायची आहे. दिवाळी येणार, होळी येणार, मकर संक्रांती येणार, हे ऑस्ट्रेलिया, हे इंडिया, पाकिस्तान, हे मॅचेस चालू राहणार, पण आपल्या आयुष्यातला खरा सण, खरा दिवस तो राहणार ज्या दिवशी आपल्या हातात आपला पहिला पगार येणार, ज्या दिवशी आपल्या आई वडिलांच्या डोळ्यात पाणी येणार. का? ते आनंदाचं पाणी, ते आपण आपल्या जीवनात काहीतरी मिळवलेलं आहे. त्या आनंदाचं पाणी जर आपल्या आई वडिलांच्या आयुष्यात डोळ्यामध्ये बघायचं असेल तर आजपासून आपल्या तयारीला लागा. आणि करिअर निवडायचं हे कोणाला न विचारता स्वतःला निवडा. ऑप्शन भरपूर आहे. जर्नलिझम एक चांगला कोर्स आहे. मी तर म्हणतो, मी जे काम करतो ना, एक व्याख्याता म्हणून, एक ट्रेनर म्हणून, या क्षेत्रात सुद्धा भरपूर वाव आहे. स्पर्धा परीक्षा, आजच्या तारखेला स्पर्धा परीक्षा, जिथे तुमच्याशी कोणी चिटिंग करू शकणार नाही, जिथे कोणी पैसे देऊन पुढे जाऊ शकणार नाही, जिथे कुठला मतभेद होणार नाही, एक चांगलं तुमच्याकडे ते ऑपॉर्च्युनिटी आहे की आज तुम्हाला खूप कमी वयामध्ये कळतंय. त्यावेळेला लोकांना ग्रॅज्युएट होतपर्यंत कळत नव्हतं स्पर्धा परीक्षा काय, ज्याबद्दल सचिन सर तुम्हाला सांगतीलच. पण समजून घ्या, ही ऑपॉर्च्युनिटी तुमच्याकडे आज आहे. त्या ऑपॉर्च्युनिटीचा तुम्ही कशा कशा प्रकारे उपयोग करता आणि आपल्या आपलं जीवन सार्थक करता, हे खूप महत्वाचं आहे. आणि स्वप्न राहिली गोष्ट, मी मगाशी जे सांगितलं होतं, तर स्वप्न असं बघा ज्यांनी आग लागली पाहिजे. हे मी नुसतं सांगत नाहीये. माझ्या आयुष्यातलं स्वप्न जे सांगायचं म्हणजे, माझं काही हे स्वप्न नाही की एक दिवस लाखो लोक मला ऐकतील, एक दिवस न्यूज चॅनलवर मी येणार, माझी स्टोरी प्ले करणार, हे नाही आहे. एक दिवस बंगला, गाडी, हे नाही आहे. किंवा हे नाही आहे की कुठे असं म्हणतात लोक की सिग्नेचर ऑटोग्राफ बनते तेव्हा तुम्ही यशस्वी होता. खूप ऑटोग्राफ दिले, अजूनही वाटत नाही मी यशस्वी आहे. माझ्या जीवनातलं एकच स्वप्न आहे, एकच. ज्या दिवशी मरणार ना, तर घराच्या लेफ्ट स्क्वेअर पासून तर राईट स्क्वेअर पर्यंत एवढी गर्दी पाहिजे आणि मेल्यानंतर सुद्धा कानावर आवाज आला पाहिजे का हा जो कोणी होता ना आपल्या जीवनात बोलून आयुष्य बदलून गेला. हे स्वप्न माझं आहे. आणि या स्वप्नाचा जेव्हा जेव्हा विचार करतो ना, कारण इनडायरेक्टली प्रत्येक माणूस तेच करतोय. इनडायरेक्टली प्रत्येक माणूस आपल्या मागे चालणाऱ्यांची गर्दी तयार करतोय. माझ्या आयुष्यातला यशस्वी सेमिनार हा नाही, यशस्वी सेमिनार तो राहणार ज्या दिवशी मी पडून राहीन आणि बोलणारे तुम्ही राहणार, तुमच्यासारखी लोक राहणार. तो यशस्वी सेमिनार माझा राहील. पण असे काम करायचे आहे की तो सेमिनार हिट झाला पाहिजे, चांगले चांगले वक्ते निर्माण झाले पाहिजे तिथे सांगणारे. तो यशस्वी सेमिनार माझ्या जीवनात राहील, ज्याची मी वाट बघतो. आणि जेव्हापर्यंत तो येत नाही तेव्हापर्यंत मी माझ्यासाठी गर्दी गोळा करतो. माणसानेही गर्दी गोळा करावी, चांगले कामं करून, आई वडिलांची रिस्पेक्ट करून, समाजामध्ये कॉन्ट्रीब्युट करून, गुरूंचा आदर करून, आणि आपल्या वडीलधाऱ्या लोकांचा सुद्धा. आणि अभ्यास ज्याची गरज आहे मित्रांनो, अभ्यास हा खूप महत्वाचा आहे. मी पण केला, मान्य आहे. मी पुस्तक वाचून वक्ता बनलेलो नाही, मी माणसं वाचून वक्ता बनलेलो आहे. तुकडोजी महाराजांनी म्हटलं, एक तर पुस्तक वाचा, नाही तर माणसं. एकदा पुस्तक नाही वाचलं चालेल, पण माणसं नक्की वाचा, कारण माणसं ही खरी खरी कळतात, पुस्तकातून माणसं कळत नाही, हे लक्षात ठेवा. आणि आजपासूनच आपल्या करिअरसाठी एक अशी झेप घ्या ज्या झेपला कुठे लिमिट्स नाही राहिली पाहिजे, हे लक्षात ठेवा. आणि एकच डोळ्यासमोर उदाहरण, खूप मोठी गोष्ट सांगत नाही, सांगायचं म्हणजे एवढंच की जर एक माझ्यासारखा 10वी पास व्यक्ती जर हे सगळं करू शकतो, फेसबुकवर शोधू शकता तुम्ही माझं नाव, तुम्हाला दिसेल. पोलीस डिपार्टमेंट, गव्हर्नमेंट एम्प्लॉई, टीचर्स ट्रेनिंग, फॅकल्टी ट्रेनिंग, स्टुडंट्स, किती प्रकारचे ट्रेनिंग मी घेतोय. आणि मला कोणी एज्युकेशन विचारत नाही, माझंही शिक्षणाने अडलेलं नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, शिक्षण महत्वाचं आहे. मी शिक्षण पुस्तकी भले नसेल घेतलं, व्यवहारिक घेतलं, पण तुमच्यासाठी शिक्षण महत्वाचं आहे. शिक्षण ही एक दुधारी तलवार सारखं आहे, ज्याने तुम्ही तुमच्या जीवनात एक तो तेजाचा सूर्य निर्माण करू शकता. आणि हा न्यूनगंड डोक्यातून काढा की जर तुम्हाला स्पर्धा परीक्षा करायची आहे तर पुण्यात, मुंबई, दिल्ली ती वेळ गेली. 2010 आधीची वेळ होती ती, 2005च्या आधीची वेळ होती की मुंबई दिल्लीत जाऊनच तुम्ही स्पर्धा परीक्षा ते क्लासेस लावून करू शकत होते. आज छोट्या छोट्या शहरांमध्ये सुद्धा चांगलं मार्गदर्शन मिळतं, चांगले मार्गदर्शनचे क्लासेस होतात. क्लास लावण्याची गरज तशी नसते, पण गरज काय आहे, कारण जर तुम्हाला पूर्णपणे नॉलेज नाही आणि कमीत कमी वेळात जर ते यश मिळवायचं आहे तर योग्य मार्गदर्शन तुम्हाला त्या क्लासेसमध्ये लागतात. म्हणून सांगतो, स्पर्धा परीक्षा आजच्या तारखेला एक योग्य पर्याय आहे. जर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये रॉयल लाईफ जगायची आहे, रॉयल लाईफ म्हणजे काय, सिक्युरिटी लाईफची, पैसा, स्टेटस
नाव आणि तुमच्या अंडरमधील काम करणारी लोक आणि सगळ्यात महत्वाचं समाजामध्ये काहीतरी कॉन्ट्रीब्यूट करताय ही भावना तुम्हाला तेव्हाच मिळेल जेव्हा तुम्ही एक अधिकारी बनण्याचं ठरवाल. इतक्या वेळ तुम्ही मला ऐकलं. धन्यवाद सर, मला इथे इन्व्हाइट केलं आणि मला इतका वेळ दिला. अजून वक्ते आहे त्याच्यामुळे मी जरा आटोपत घेतलं. पुन्हा कधी योग आला तर नक्की भेटू आणि नक्की माझे मी हे कसं काय केलं आणि कुठपर्यंत कसं आलो हे नक्की शेअर करणार. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.